आज आपण गेलो होतो अभिच्या गावाला जेवायला. आब्याच्या गावाला जेवायला. तर आजचा नवीन प्रवास आपण सुरू केलेला आहे आणि आज आपण खूप लांबचा प्रवास करणार आहे. तर प्रवासात असणाऱ्या काही महत्त्वाच्या गोष्टी दाखवतो. तर रस्त्याला जाताना आपल्याला सर्वात आधी लागतो तो काय? सर्वात आधी म्हणण्याऐवजी सर्वात नंतर, सर्वात मध्यांतर, ॲक्च्युली जाऊ द्या, मुरुद्या, सोडून द्या. तर हा आहे समोर आपल्या वर्धनगर, जो आपल्याला पुसेगाव रोडला जाताना लागतो. थोडा झूम करून दाखवतो म्हणजे तुम्ही स्पष्टपणे बघू शकाल. अरे झूम कर भावा. ओके, तर हा आपला वर्धनगड आहे. टाईमपास न करता आपण थेट पोचलो अबूच्या घरी. असं क्वालिटी असं इथं वातावरण आहे. आंब्यांची बाग आहे, फुलांची आहे, झाडांची आहे, पण वातावरणसुद्धा खूप टॉपचा गरम विषय आहे. चला अबूच्या घरात. तर आपण आलेलो आहे अबूच्या घरी. किटो, कुठं आलो आपण? हो, तर आहे आपल्या अबूचा गोठा. अरे हे जे खांद्यावर दिलं असतं तर पकड गेलं असतं. काय घेतलं उचलून नेलं डायरेक्ट तिथे निर्वाह घेतली. हा, सायंकाळचं वातावरण कसं आहे? शांतता, खूप सारी शांतता. गुरं, घंट्यांचा आवाज, पक्ष्यांचा आवाज आणि गरमीचा थरथराट, पण डोळ्यांची शांती. म्हटलं चला थोडं फिरून यावं. मग बोराट्यासोबत निघालो मस्तपैकी गाडीवर बँग 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 करत. काय माहिती कुठं दोंडवत होतो, कुठं पोचतोय बघूयात. रस्ता एक खतरनाक आहे. ऑफ रोडिंगचे रायडर्स आहेत त्यांच्यासाठी नक्कीच हा रस्ता ॲडव्हेंचरस असणार आहे. माझ्यासाठी थोडा रिस्की होता, कारण की हा निस्ताच चिपत होता गाडी. भोंग भोंग भांग. असं करत आपण पोचलो अबूच्या शेतामध्ये. त्यांनी आत्ता सध्या इथं लावले मका आणि नंतर बघितली आपण बकरी. बकरीचा आवाज येतोय का बॅकग्राऊंडला? चला आता कुठं चाललोय? या गाडीनेच चालव. ओके, टाकी नाही, विहिरीपाशी पोचलेलो आहे. तर इथं आहे विहीर. आपण आलेलो आहे मोटर चालू करायला. मोटर चालू करायला. विहीर खूप केवढी मोठी आहे ही बघायसाठी पाहूया आतमध्ये. तर अतिशय अशी सुंदर नाही, पण खूप छान सारं पाणी आहे, खूप सारं पाणी. तर हा आहे मी. ओकेच, तर जाऊयात परत जेवायला. कसाही विषय हा आहे, मुद्द्याचा विषय. इथे आहे मटण आणि आपण ते खाणारे आणि खाताना आपण कधी दाखवत नाही, गपचूप खाणार. चला बाय बाय. सायंकाळ असावी तर अशी, फक्त हे नाही हे लयच अंगावर येते. कसं आहे गावाकडचं वातावरण? काय आता चाललोय आम्ही. या लकी. तर आपण चालत चालत पोचलो आहे खतरनाक विहिरीव, जिथे एकदम गच्च
गच्च असं पाण्याने भरले विहीर. हा कट टू कट फुल झालेली आहे आणि इथं छोटी छोटी गर्टी पण येतं. ते बघा ही कुठल्या पक्ष्यांची आहेत ती कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत ह्या विहिरीत मी आंघोळ करून घेतो. आपण आज निघालेलो आहे चढायला. वर गेल्यावरती वरचे नजारे दाखवतो. फायनली आपण वर पोचलेलो आहे. ताकद नाही आता. आत्ता निवांत वर पोचून इथं आम्ही आराम करत आहे. नजाऱ्याचा पुरेपूर आनंद लुटत आहे. पुरेपूर अतिशय एक नंबर असं सुंदर गाव आहे.